राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणी म्हणजेच SIR मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन गणनापत्र भरून घेण्याची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आली आहे। मात्र तरी देखील सुमारे 18.46% म्हणजेच 1,80,60,000 मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेली नाहीत। त्यामुळे हे मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते। या मतदारांची यादी जिल्हा स्तरावर जाहीर केली जाणार असून त्यांनी त्वरित गणना प्रपत्र भरून द्यावीत असं आवाहन आता मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम यांनी केलं आहे। या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या माध्यमातून त्यांनी आता मतदारांना हे आवाहन केलं आहे। या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। राज्यातील एकूण 9,78,54,000 मतदारांपैकी 99% म्हणजेच 9,69,98,000 मतदारांपर्यंत गणना प्रपत्र वाटप करण्यात आलं आहे। यापैकी 7,60,98,000 मतदारांकडून स्वाक्षरीसह प्राप्त झालेल्या गणना प्रपत्रांचं डिजिटायझेशन पूर्ण झालं असून 18.46% मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेली नाहीत, तर 36,95,000 मतदारांच्या गणना प्रपत्रावरती कार्यवाही सुरू आहे। ज्या 18.46% मतदारांचं गणना प्रपत्र जमा झालेले नाहीत त्यामध्ये प्रामुख्यानं गैरहजर, स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांचा समावेश आहे। विशेषतः मुंबई, ठाणे, नागपूर, पालघर, रायगड या जिल्ह्यात गणना प्रपत्र जमा न करणाऱ्या मतदारांची संख्या ही अधिक असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे। मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांचा विचार करता आतापर्यंत 63% गणना प्रपत्रांचं डिजिटायझेशन पूर्ण झालं आहे। सुमारे 30% गणना प्रपत्र ही मतदारांनी दिलेली नसून 60% प्रकरणांची प्रक्रिया ही सुरू आहे। ठाण्यातही स्थलांतरित मतदार अधिक असल्यानं मतदान नोंदणी अधिकारी म्हणजेच BLO यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत। महानगर क्षेत्रांमध्ये स्थलांतरित लोकसंख्येमुळे अशा प्रकरणांचे प्रमाण तुलनेनं अधिक असल्याचंही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगितलंय। सध्याची प्रक्रिया ही 17 ऑगस्ट पर्यंत चालणार असून ज्या मतदारांकडून गणना प्रपत्र मिळालेले नाहीत त्यांची यादी ही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून राजकीय पक्षांनाही उपलब्ध करून दिली जाणार आहे। राजकीय पक्षांच्या बूथस्तरीय प्रतिनिधींनी तसंच नागरिकांनी या याद्यांची पाहणी करावी। यादीतील आपलं किंवा परिचित पात्र मतदाराचं नाव चुकीनं समाविष्ट झालं असल्यास त्याबाबत तातडीनं संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देता येणार आहे। गणनापत्र भरून देण्यासाठी सध्या संबंधित नागरिक त्या ठिकाणी वास्तव्यास असणं महत्त्वाचं आहे। 2002च्या मतदार यादीतील मॅपिंग किंवा जुळवणी झाली नसेल अथवा आवश्यक कागदपत्र सध्या उपलब्ध नसली तरी गणनापत्र भरून देण्यास नागरिकांनी टाळाटाळ करू नये। आवश्यक ती कागदपत्र नंतर सादर करण्याची संधी ही उपलब्ध आहे असं देखील निवडणूक आयोगाकडून आता सांगण्यात आलंय। दरम्यान एखाद्या मतदाराला एकापेक्षा अधिक ठिकाणी गणनापत्र प्राप्त झालं असल्यास एका ठिकाणची नोंद ही नाकारावी। एकापेक्षा अधिक ठिकाणी नाव असणं हे कायद्यानुसार कारवाईस पात्र ठरू शकतं। निवडणूक यंत्रणेकडून फोटो आधारित समान नोंदीची तपासणी केली जात असली तरी नागरिकांनी देखील आपलं नाव हे 2 ठिकाणी नोंदलेलं नाही याची खात्री करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे।